झाली, पण सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे हॅलो 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 की आपण जरी नुसतं भगवंताच्याच नामस्मरण जरी करत राहिलो तर आपल्याला उपाशी मरण्याची पाळी येऊ शकते, उपाशी मरावा लागेल. त्याच्यासाठी आपल्याला पोट पाण्याचा विचार करावा लागेल, कोणत्या तरी धंदा पाण्याचा विचार करावा लागेल. म्हणून 15 दिवसापासून बायकोचं माझं भांडण झालेलं होतं. कशामुळे की कारण आता त्या महिलांना यांच्या भावाकडून 1,500 रुपयाचं मानधन मिळते, महिन्याला 1,500 रुपये मानधन मिळते. त्याच्यामुळे यांचं भाव खूप वरती चढलेलं आहे, कारण 50%वरूनही 60%वर जाण्याचा प्रयत्न करतात. पण तसं नाही हो. पती हा परमेश्वर असते, पती हा परमेश्वर असते. म्हणून पत्नीला म्हणतो राधा आपण आपल्याकडे गाय ढोरा, कारण शेतीला जोडधंदा आपण गाय ढोराचा करत असतो, माय बाप गाय जनावर आपण पोसत असतो. म्हणून या गाय ढोरा बसीचं गायचं दूध काढू आणि विक्री करू असं मी माझ्या पत्नीला म्हणतो. तर ती का म्हणते रावदा म्हणते, ते म्हणाला नको सांगा म्हणते बापा. म्हणजे म्हणून ते रागामध्ये आता 15 दिवसापासून माझ्यासोबत काय बोलत, घरचं वातावरण कसं सुधारले असेल, कारण 15 दिवसाच्या कालावधीनंतर काही राग शांत झालेला असेल असं मला वाटतंय. म्हणून आवाज कारभार राधा कुठं आजूबाजूला गेली असेल, कारण घराजवळ त्यांच्या बैठका चालू राहतात. टाइम मध्ये अशा त्याच्या गोष्टी करत राहतात, कारण बायांची ही सवय राहते त्याच्या गोष्टी करत बसणे. दुपारी कामं गर्दी झाल्यानंतर काय करतात तो एकामेकावर, म्हणून तिला कदाचित आवाज गेला नसेल. पुन्हा आवाज देऊन पाहतो मी. आणि हो 8 दिवसानंतर घरी आले, दारात पाऊल टाकलं आणि मग त्यांना देऊ राहिले राधा राधा राधा. पण ही नावाची राधा कशी तर जायची नाही. काय हो, हे म्हणणं तेवढं सोपं आहे आणि करणं तेवढं कठीण आहे. म्हणतात ना पती हा परमेश्वर असतो म्हणून. चल गया त्यांनी आपल्या मनातला राग बाजूला सारलं तर आपल्याला सुद्धा आपल्या मनातला राग बाजूला सारलं पाहिजे. सकाळची वेळ आहे तेव्हा तुला ठेवते आणि नंतर त्यांच्याशी 2 गोष्टी प्रेमाने बोलते. मेरे घर की याद साइना, मेरे घर की याद साइना, तेरा मन बन जाए. मेरे घर की याद साइना, तेरा मन बन जाए. मेरे घर की
गेलेलं नाही. म्हणून घराकडे आता घराच्या दरवाजा खटखटावंच लागेल मला. कारण मी जर थोडं आता घराच्या जवळ आलो, दाराजवळ आलो, पण मला थोडस अगरबत्तीचं सुगंध येत आहे. म्हणजे माझी पत्नी थोडीशी भक्तिभावामध्ये आहे. म्हणून पत्नी संसारिक असायला पाहिजे. माय बाप हो, पत्नी संसारिक असायला पाहिजे. म्हणून काय म्हणतो, सबसे पहले हिंदी बोलने के लिए धन्यवाद. आपको प्रस्तुत में खुश होकर जिला बालाघाट से 30 रुपए, सुरेश वरखड़े इनके तरफ से 20 रुपए. धन्यवाद भाई साहब, आपको अदा करता हूँ. घरामध्ये लक्ष्मी तिच्यामुळेच राहते, ती आपली लक्ष्मी राहते. म्हणून घराची स्वच्छता ठेवणे हे तिच्या म्हणून काय म्हणतो नाही का. म्हणून मी माझ्या पत्नीला आवाज देतो, राधा राधा नारी राधा 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 ग राधा नारी माझे राधा 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 तारे बरीवा सचा काय म्हणतावा राधा. मी आतापर्यंत आवाज देत होता, कुठे गेली होती म्हटलं. कुठे गेली होती म्हणते? घरातली कामं करत होती. घरातले कामं करत होती. काय करत होती? तुम्हाला माहित नाही, आम्हा बायकांना रंगरंगीचे काम असतात. तुम्हा बायकांना कामं असतात आणि माणसांना नसतात का हो? मॅडम मी काय म्हणतो, राधा मी तुला 15 दिवसाच्या अगोदर पासून मी बाहेर गेलो होतो. तू ते घरातलं माठ मी जेव्हा आतमध्ये आलो जसं तसं पडलं दिसते राधा. आणि हे थाट शिंगार करून सण्यारी ते माठ घरात ठेवलं आणि कुठे निघाली म्हटलं. तरी म्हटलं कोणत्याला कोणत्या उद्देशानं तुम्ही माझ्याशी एवढे प्रेमाने बोलून राहिले म्हणून. नेहमी दिवसात लोकमाना येवता येणार गावाला बायकाला काय ठेका घेतला बाई. अगं राधा, हा आपला पोटा पाण्याचा विषय आहे. आपला धंदा हे पोटा पाण्याचा विषय आहे. ते जरी केलं नाही आपण तर आपल्याला पोटाला भरण्याची निशाणी आहे. पोटापाण्याचा विषय आहे आणि मुलाबाळाचा शिक्षणाचा विषय आहे. हो तुम्हाला एवढं कळते ना पोटापाण्याचा विषय आहे. बायको करायला चूक लागते, कोसाला का नेट लागते, दुख लागते. या मग जाण बाजार हे थाट सिंगार करून राधा कुठे निघाली म्हटलं राधा. आम्ही बायकांनी थोडा काही साज शृंगार केला
तर तुम्ही माणसाचं नाही का डोळ्यात फुटतंय. आपलं काम सोळानं बाहेरच्याला चोरी शिवा आहे का नाही? आपलं काम सोळानं बाहेरच्याला चोरी शिवा. अरे मी काय म्हणतो, आपलं पोटा पाण्याचा विचार सोडणार आणि तुला हे सात श्रृंगार करून सणारी जात आहे हे थोडं काही वाटलं नाही तुला? म्हणून काय म्हणतो, अरे खोकरल्याची मंडळी आहे, मी मंडळी पाहिजे चालली. रात आहे माठ दयाचं घरी ठेवून, राधा माठ दयाचं घरी ठेवून निघाली सात श्रृंगार करून हो. तू जाणार नाही? नाही जाणार नाही जाणार. म्हणून काय म्हणतो राधा? काय म्हणतो?
माणसाची नखरे माहिती आहे तुम्हाला? बायको सोबत काम असलं चांगलं चोपडं व्हायचं, चांगलं चिकन व्हायचं आणि काम झालं व्हायचं. असं आहे का? अगं राधा, अगं या जगामध्ये आपल्या कमाईच्या भरोशावर, आपल्या बुद्धीच्या भरोशावर या विज्ञानानं किती मोठी प्रगती केली आहे. काम करा, राबा मेहनत करा, चांगले झाम फिरवा. मी जाऊ राधा, मी काय बोलतोय? काय म्हणता? माणसाच्या बुद्धीचा प्रकाश आहे ना? पण या बुद्धीच्या प्रकाशामुळे कुठेतरी हानी होत असते, होते किंवा नाही? अगं कारखान्याचं धूळ वातावरणामध्ये पसरतो, म्हणजे हवेचं प्रदूषण होते, हवेमुळे प्रदूषण होतो आणि तो आपल्या श्वासा वाटे आपल्याला फुफ्फुसाचे रोग असे कितीतरी महामारा उत्पन्न झाला हो. कोरोना सारखे रोग आले, महामारी आली कशामुळे? या प्रदूषणामुळे. कशामुळे आलं? प्रदूषणामुळे. म्हणून अजिबात मला भीती वाटते. वाढून जातात, पण पाण्याचं काही ठिकाण नाही राहत. म्हणून काय म्हणतो दांडी मारली पावसाने अंग पिकेल का
आहे म्हणून काय म्हणतो राधा नाही गोडी लावा ना पुन्हा गोडी. राधा जे एवढं सांगून राहिलो ठेका अगं ठेका नाही राधा उपासी म्हणणे की पाडी आहे ठेका ठेका करत नाही नाही गोडी लावायचं नाही. बरोबर आहे समयाला पाहून तुझे साधू लागे तुला बने ओ कमल आहे करतव्य जाग तू गले कठीण आहे करतव्य जाग तू प्रेमाने सांगितलं ग तुला समजून म्हणून काय म्हणतो काय म्हणता? राजा हे माठ घ्या आणि बाजारला जा. हे मार घेऊ. माठ घ्या आणि बाजारला बाजारला जाऊ. जा. हो. अहो, मी काय म्हणते जिंदगानी बघा नवरा बायकोची आहे ना मग? कारण हे मानव जे आहे हे एका बंडीचे दोन जाग आपल्या जीवनाचे संसाराची गाडी आहे ग जरी एक जरी आपलं तुटलं तर आपल्या जीवनाचं सत्यानाश होऊन जाईल म्हणून राधा हे म्हणते हे मार घ्या आणि बाजारची वाट घ्या पतला करीना फटका लवकर. अगर कोणी येत असेल रस्त्यानं कोणी अरे पाटील नमस्कार. पाटलाचं काय घरी आहेच नाही. अरे पाटील जय भीम. पाहिल्या मी पाटलासोबत 3 वेळा केलो बाबाजी. कोणी एकच वेळा करते मी 3 वेळा केलो. राम राम नमस्कार जय भीम. रामाच्या नावाला येते का नाकाचा शेंडा वाकडा होते काय? अरे नाही राम राम घेतलं तर नमस्कार तरी बोलता नाही नमस्कार म्हणतात तर शेतीसाठी जय भीम तरी करता. पाटील साहेब नमस्कार. पंत्र्याला जाऊ पाहा. नमस्कार 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 बाकी भाडीची नमस्कार लंच्या गोंगली. माझ्या घरी येऊन मलाच मला एक सांग पाटील हा या गावामध्ये का तुम्ही दोघं नवरा बायको? नाही असं मी म्हटलं का नाही नाही मला वाटून राहिलं तुमच्या दोघं नवरा बायकोचं लग्न झालं. नाही. हे बाकीचे कुवाले कचकचे आहेत का? सर्वांचं लग्न झालं सर्वांच संसार आहे. अरे काय सर्वांचे लग्न झाले म्हणतात पाटील. हा मग दिवसभर काम कष्ट करता हो. संध्याकाळी घरी येता हो. मस्त याचमटीचा भात खाता हो. बाजू उताने ती चोकून जाता पहाटे जाऊन खाचर कुचर बोकळ बाकर करता. हो का तुझ्या घरी नाही होत हे अरे सगळं? पाटील हा. हम रक्त तो बघते नाही खाते तर हकते नाही. 3 फुटाचा हा. आणि गोष्टी सांगतो 6.5 फुटाच्या. 7.5 म्हणजे घरी धक्का आहे तुझ्या का म्हणजे पाटील हा माझी बायको जर संडास का जात असली का नाही हा एक आवाज जर मारलो का नाही डबा फेकून देते ना सिद्धी सावधान मध्ये उभी होते. तिच्या जागेवर झालं तर बोले हा. अरे ते कोंबडीची गोष्ट सोड का. हा माझ्या घरची कोंबडी सांग ना. हा कोंबडी काय करते हा काय करते माझ्या कोंबडी घरची कोंबडी काय करते हा. असं मैदान आहे पाटील. हा हा इकडून कार्यक्रमाला घरी चालला गेलो चालला गेला माझी कोंबडी मैदानात चरतच राहते. चरतच राहते मी इकडून चालला गेलो हा. माझी नजर तिच्या नजर जर पळून गेली बोलली मी जर असं मट्ट पाहिलं का नाही हा पेनव्यात जाते ना एवढं मोठं अंडा देते हो. एवढं मी काय म्हणतो घरी गेल्यावर एवढं मोठं अंडा देते माईची कोंबडी. तेवढं अंडा देते हा. खरंच मग बरं एक काम कर बरं हा. तू आपल्या घरी जा हा. हा आणि आपल्या पत्नीला घेऊन ये बरं म्हणजे मी आपल्या घरी जाऊ हो आपल्या बायकोला घेऊन येऊ. हो कारण तुझा दबका आहे ना तुझ्या पत्नीवर. मग आम्ही जसं करून तसं तुम्ही कराल. आता पहा आचारा विचारामुळे माणूस घडते. हो. कोणतंही काम होते आचारा विचारानं. हा. म्हणून तुझ्या पत्नीचे आणि तुझे जरी विचार चांगले असतील हो. तर माझी ही पत्नी सुधरून जाईल बरोबर आहे. आम्ही चांगल्या मार्गाला लागू. तर लोकांचा पाव कवाला करशील. अरे काय आपल्या मतानं करणं
म्हणून जा आता लवकर जा. पाटील साहेब काय म्हणतात, मी आपल्या घरी जातो, हा आपल्या घरी जातो, आपल्या बायकोला घेऊन येतो. हो तोपर्यंत एक काम करा, हा कारण मी कधी येईल, हो माझी बायको येईल का? नाही 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 त्यासाठी एक काम करा, हा आलूवर पोहा मारून ठेवा. या घरी त्या घरी खेटावले पाहिजे. कोणा ठिकाणी नाश्ता बनलाय हो येणारे माहिती ना त्यासाठी बनवते. हा आलू पोहा बनवते. हा हा केळाचं कालवण ना दुधीचे वडे बनवते. असा माझे माव साऱ्या वस्तूचे वळे खाय, पण मी दुधीचे वळे नाही खात. माझे तुझी हातात भेटू दे, नाही तुझी हातात भेटू दे. एका कुचीला दोन फलक्या केले त्या दुधीच्या, एवढा हलकट माणूस हवा तुम्ही, किती हलकट माणूस का गरज त्या पत्नीची तर दहाची शहाण पण सांगायची, खूप खपवून टाकली. आल्यावरची, पिपळावरची, नदीवरची, नाल्यावरची, घरावरची, दारावरची. घरी पाण्याच्या चरण्याची इज्जत नाही भाऊ. आज माझ्या गावले मंडळी निमित्त सिंगल प्रोग्राम बायकोकडे गेलो. बायकोले म्हणलं सिंगल प्रोग्राम पाहायला जायचा, म्हणलं 10 रुपये दे. म्हणलं 10 रुपये. जसं 10 रुपयाचं नाव घेतो रे भाऊ, हे पेट्टा पोत घेऊन धावली का दाखल का तर गेंडरा किती वाजता द्यायचं. बायकोचं नाव घेतलं तर मस्त धाकट्या गावात उड्या मार. अरे बंधुराज, साऱ्या गोष्टी बरोबर पण बायको नाही पण बोलली. एकन जर झोंबली का नाही तर पुरा रकत प्लेया सोडे नाही गेचुडीच्या वाटी. पण बायको भेल नाही का, बायको भेटे. कोणी म्हणतात बायको दारू पेल्यानं भेटे, कोणी म्हणतात बायको मार मारल्यानं भेटे. गोष्ट खोटी आहे. बायको दारू पेल्यानं भेट नाही, बायको मार मारल्यानं भेट नाही. बायको भेल तुमच्या प्रेमानं. तुम्ही कुठूनही या, बायको सोबत 2 शब्द प्रेमाचे बोला तर बायको तुमच्यासोबत प्रेमानं बोला. अन्यथा तुम्ही दारू पिऊन आल्या आणि तिच्या डोळ्याला दिसल्या ते दुरूनच पाहते. अगे मान म्हणते, आला म्हणते माझ्या घरचा कारा नागो बाबा डोला येणं म्हणते ये नाही तुला बोंगले हांडीमध्ये राहतील तर. म्हणून माय बाप हो, तुम्हाला माझी 10 बोटाची विनंती आहे, दारू प्या नको ना आपला संसार उद्ध्वस्त करा नको. महिला मंडळ तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला 33% आरक्षण आहे, त्या आरक्षणाचं पालन करा. आणि तुमच्या घरचा माणूस अगर दारू पिऊन आला, एक काम करायचं, का हसतस मावशी, पुरा बिया खसून गेला आणि ते 2 भीम उभे ते मला दाखवून राहिली. तुमच्या घरचा अगर माणूस दारू पिऊन आला, एक काम करायचं, दोन्ही हात धरायचे, दोन्ही पाय दन्न दरवाजामध्ये आदळून द्यायचं. दुसऱ्या दिवशी दारू बंद. घरी जातो, बायकोले चिकणं चाकणं चोपडं चापडं करतो, पाटलाच्या घरी घेऊन येतो. जरी का माझी बायको नाही आली तर काय याच्या बापाचे नौकर बोली मग 2-4 बोत्रे आगावर घेतो, मग टर्रा फुट झोपतो. गेलं पाहिजे. ए दुःख बंधन करणार नाही. ए दुःख बंधन मारत नंदन सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार.
कुठे आहे का? पोट्याचे मा बाल्याची आई, कटोरीचे मम्मी, एक्सलचे मा, ओ केंद्राचे माय वो. चला बाई, सकाळी उठली, सडा सारवण केली, आंघोळ झाली, तुळशी समोर रांगोळी घातली. आता देवाची आराधना करते, नंतर माझ्या पतिरायांना मी आवाज देते. आ करती हूँ तुम्हारा व्रत में, करती हूँ तुम्हारा व्रत में, स्वीकार करो माँ. मझधार में बैठ के बेड़ा पार करो माँ, बेड़ा पार करो माँ. हे माँ संतोषी, हे माँ संतोषी, हे माँ संतोषी, हे माँ संतोषी. एवढा हलकट माणूस समजावा मी. माझी बायको लागली भक्ती संगीतात आणि मी भरता भरता समजत होतो. म्हणलो राग आला तर 2-4 तांदूळ देतो, पण नाही, माझी बायको लागली भक्ती मार्गामध्ये. भजन पूजन आरती चालू आहे, आवाज मारून पाहतो. पोट्याचे मा बाल्याची आई, और कटोरीचे मम्मी वो, ओ केंद्राचे माय वो. हे पहिल्याच फेऱ्यामध्ये उतानीची झोपायला झोपला, हे पहिल्याच फेऱ्यामध्ये उतानीची झोपायला पाहिजे. खरं पुढे मला दिवसभर साथ देईल काय? काय येईल पाडते जसा पोट धसली होती. पोट धसली होती म्हणजे हा? आवा घरामागे उठत होती. तू माझी बायको हो? नाही, कोण हो? तू हो, त्याच्या बहीण ना. खरं तू माझी बायकोच हो? नाही, तुमचा नवरा हो मी. नाही भले तसाच लागून राहिला ना. दिसते बाई हाय माणूस. मग तुमची बायको नाही तर कोण हो मी? मला एक सांग, तू बायकोच ना माही? हो हो, मला एक सांग, हा, आपल्या महाराष्ट्रीयन बाया पाय हो आहेत ना, हो तर त्यानं एका साईडने नट भरला, हो, भरला ना, आणि तुला दोन्ही नागपुड्या बाजूला ठेवली ना, बिचामध्ये असं टाकली. अगे बाय, तुम्ही राजस्थानला आला होता मला मागाले, तर राजस्थानी आहे मी. राजस्थानची हो. हो? मी म्हणलो महाराष्ट्रातली आहेस. नाही, माझा जन्म आहे राजस्थानचा. असं म्हणजे तू काय ओमपुरीची पोरगी होस का धावल्याची पोरगी होस व? ओमपुरीची होय मी. सांगा काय म्हणता? मी तुला ओळखत नाही. हो का मग? अहो, नाही, हे पोरगी आहे तुझ्याजवळ. काय? तू पाठीच्या मागे फिर पण. हा? पाठीच्या मागे फिर. हा, ते पाय.
हे होय माय ओळखी. आता ओळखतो खरं तू माझा बायको. हो का? कारण त्या दिवशी खुचबाला होतो तुले. हा. बसाटा लागला म्हणून ओळखी आहे म्हणे. अच्छा. का करत होतीस घरात? काय करत होती म्हणजे? अहो घरामागे उपडत होती मी. का उपडत होती? का उपडत होती म्हणजे? आपण घरामागे काय लावलंय? म्हणजे वाफे लावले. वाफे लावले ना. टमाटरचा वाफा लावला, मिरच्याचा लावला, त्याच्यामध्ये बोट कचरा झाला. तो एक उपडत होती म्हटलं मी. हे उपडू तर पुरी हालत खराब केलीस. हा. आणि ते मागाचं उपडलीस. हा. आणि ते पुढचं कोण उपडल? कोण उपडत म्हणजे? आनंद तुमच्या बहिणीने उपडाले. या बहिणीला तू माल खाशील, तू ताटभर भात खाशील. हा ना मस्त टर्रापू धोपतीन ते माय बहिणीला उपडल तर का झालं आली तर? हे बैताळी काय कधी उपडावचं आहे? हा. समोरचं उपडावचा. आणि समोरची जागा जर चिकन असली, हा. कोणी येणारा येईल तर अंगणात कोणी. हो. जर एखादा माणूस आपल्या अंगणामध्ये आला आणि त्याला जर कचरा दिसला तो का म्हणलं बे पाटलाचा अंगण मोठं गंध आहे मला साला कचराचा आहे म्हणे. थर्ड चिकन दिसला अरे वा म्हणाल पाटलाचा अंगण एवढा चिकन आहे तर त्याची अंदरची खोली किती साफ असेल म्हणा. बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो ना. म्हणजे एक साप काय उपलत राहायची तर जिंदगानी होईल का? नाही ना. नाही उपलत राहायची तर जिंदगानी होईल नाही. व तुला माहित आहे काय कोणते काम करतो तू? कोणते काम म्हणजे? हो व आमच्या बाहेर रंगारंगीची काम असतात. का म्हणली? अव रंगारंगीचे. या माय ना बहीण माय तिच्या माझ्या लग्नाला 15 वर्षाचा जमाना झाला बाबाजी. म्हणजे होत्या रंगारंगीचे नाही सांगत. अव सकाळी उठली बाई बंदी. आवाज चुलीची राखड बाहेर काढली, चूल पेटवली, पाण्याचा हंडा चुलीवर ठेवली, पाणी गरम केली, पोराबाळाचा आंघोळ करून दिली, त्यांना शाळेत पाठवली. व आणि तुम्ही का करता? मी जेवढा करतो तेवढा कामा वाया जाते का? करता तुम्ही. आणि सकाळी उठता आणि थेट केजाच्या चौकामध्ये आणि तिथं पाहतात दारूचा बोर्ड. अव ते देशी दारू पेत म्हणून तर तुझा काटा कमी झाला. हा पोटभर व्हायला असता. कशी मजा येते त्या भिंगरी. इकडे होय कामाया माणूस तुले वाटत असेल लहानसा गेला हा इचू होय करावा. जेव्हा जेव्हा काटा घडते तेव्हा उतरते ते असताय मला. हो का? हा मला एक गोष्ट माय विचारू. काय एक गोष्ट झाली. व काय झाली? व नववाची होऊन गेली. ओके बाय सांगा ना. पाटली तुझी वाली कोण होते? पाटली. अहो पाटली माझी मैत्रीण. तुले का सांगू? काय झालं? व तिची पुरीच खराब झाली. ओके बाय तब्येत कसे म्हणा ना. काही दूरचे डॉक्टर आले. ओके बाय डॉक्टर भंडारा. ओके बाय खरंच का? हो डॉक्टर लागली. ओके बाय ताकदीने जसं ओके बाय माझी मैत्रीण मरून जाईल. तिच्या भेटीसाठी चाली राया. चाला राया. काय का झोंबलं तुम्हाला? माय बहीण मायचा माझा मिलचा पोंगा माझं होवालेच्या सांगून सन्या आणि लावून ती चाला चाला ना तो. आता ते तिच्या का धरते म्हणजे सवसेप धरते, चिक्कू धरते आणि अंगूर धरते. कोणता डॉक्टर सांगा होय बा तुले? त्या शेपाना अंगुराना केराने तब्येत उठवते म्हणून माहित का धरू? हे शेपा सोड अंगूर सोड. त्याच्यासाठी 1 किलो सरकीन 1 किलो ठेप. हो तुमच्या बहिणीसाठी धरते. चला पाटलाचा वाला आला. ओगे माय अव केवढा मोठा आहे. अव वाळा म्हटली. मी भरताच समजलो त्याच्या बहिणा पाटलाचा केवढा मोठा आहे म्हणलीस त्या. काय वाळा म्हटलं मी. पानं का लंबालच. काय पाटील आकुळ आहे का होता त्याच्या आकुळ राहील वाला. हो आणि तुमची आहे डुकराची खोपडी. तर मी आकुळ म्हणून आकुळ आहे वाला. आपला वाला केव्हा मोठा होईल?
केव्हा होईल? माहित आहे केव्हा? आपले मुलं बाळ शाळा शिकतील, हो का? ड्युटी पाण्यावर लागतील, अच्छा. आपल्या हातामध्ये पैसा येईल हा. तेव्हा आपला मोठा होईल. हो का? वाळा. हा हा. पाटला हो बर. हा, ह्या पाटल्याच्या घरी हा. हे एवढे माणसं, हा. हे बाया हा. आणि हे मुलं बाळ कशासाठी आले? पाटलींची पवाले का? तब्येत 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 माय तसे म्हणा ना. हे माणसं होत, हो ह्या बाया होत, बापा मग. हे पोरबाळ होत. हो. तू सुदर्शन म्हणलो या महिन्यात, हा. मला खरं नाही लागे. काहून मग? जानेवारी मध्ये सुदर्शन म्हणून काय झालं तर असं? हे बैतारी काय? हे माणसं नव्हे, हा. ह्या बाया नव्हे, हा. ह्या पाटलाच्या अंगणामध्ये समाध्या वापल्या अगे समाध्या. मा, ह्या समाध्या. इकडे पाय, हा. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. अगे माय. इकडे पाय ना, दुर्गा मा, शारदा मा, काली मा, जशा कोण फारू फारूत आहे. हो हो का व? माय बाई. द्या बरं पाटल्याला आवाज. ओ पाटील साहेब नमस्कार. अरे पाटील साहेब नमस्कार. अहो हा चमन ढोकलेवाला नव्हे का व? हा तर गुपचूप वाला होय. तुझ्यासाठी घेऊन चालो 2 गुपचूप, खट्टा मिठ्ठा पाणीने वरतून सेवाचे दाणे, या घरनं खाजो कच्चो 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 कच्चो. नमस्कार 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 नमस्कार. आल्या भोकणा भाण्याचा बहीण आम्ही दोघे नवरा बायको इथं उभे आहो ना. आल्या का माझे साहेब म्हणतील आमच्या भोकण टिकली. अच्छा कोण कोण आलं? आम्ही हो आम्ही का हो. कोंबड्या पिले म्हशी गायनं मी त्याच्यातला सांड्या त्या शिंगाचा. सांड्या हा नाही हे कोण आहे म्हणतो? हे आणला हे हे तर माझी बायको हो ना. हो पुष्कळ दिवस झाले ना नाही भेटला तर धुवून झाल्या. मी का म्हणतो हा. हे तुझी बायको आहे? का म्हणल्या? हे तुझी बायको आहे? नाही, हा मा नवरा हो ना मी त्याची बायको हो. असं कसं? हो? तुमच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे ना? कसा? तू पाहिला 3 फूट दिसते, हो. 6 फूट दिसते. त्याच्यासाठी बुद्धीचा विकास न अकलीचा प्रकाश पडावा लागतो. म्हणजे माझा आजा म्हणे कसा म्हणे? बे दादा म्हणे हा. उद्या जर मी मरून गेलो म्हणे हा. आणि तुझं लग्न करशील म्हणे हा. तर आपल्यासाठी बायको 1.25 तूच मागतो म्हणे. हात याला कारण आहे म्हणे. कसं कारण आहे? कारण तुम्ही ठेंगणार आहेस म्हणे. हा. बायको जे ठेंगणी मागलास म्हणे हा. आणि उद्या जे होणारी पिलार आहे म्हणे हा. म्हणजे पोरबाला संतती हो संत धड धड हातात गेळ झाले म्हणे हा. तर कोण्या सरकशी मध्ये भरती करशील म्हणे. ते गोष्ट जाऊ द्या. हा. तुम्हाला मुद्द्याची गोष्ट सांगतो. कशी? पाटील साहेब हा. आम्ही दोघे नवरा बायको या रस्त्यांवर जाताना असला जात असता किंवा वावरा शेताकडे जाताना असला जाताना असला. वाट्याच्या माझी तब्येत बिघडून गेली. बिघडून गेली. माझी बायको का करते? कड्यावर मांडते माय लेकरं दिसता. म्हणजे म्हणजे आई ही सर्व जगाची माता म्हणतात. म्हणजे कधी माई बनते, कधी मुलगी ही बनते. मग बायको काय जिंदगी भर हो म्हणतो जिंदगी भरता आहेच आहे. हा? हा म्हणजे मुद्द्याची गोष्ट बोलला तू नाही का? बाजारी पाठव तू आता. मी आपल्या बायकोला बाजारला पाठव. हो. ठीक आहे बाजूला वा. बर माझ्या लावण्याचे सुंदर आहात. काय नाही बाबा. आपणाला पाटल्याचे आहे का? हो ना. मी जसा जसा म्हणे तसा तसा आवाज करतो. तशी तशीच करते मी. मला पाटल्याचे ती वर्त वर्त ठेवतो. आव वरच ठेवते. येता कदाचित तुले रागजड येऊनच गेला. हा. तरी मग घरी नाही जाऊन कोणत्यात आदलू 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 माझी त्या दिवशी मारलीच अशी का? मारलीस तर मागे सांगतेस काय नाही. हा. ह्या बिचाऱ्या माय मावल्या जातील ह्या आदलू आदलू मारतील ना. ए माझ्या लावाचे सुंदर गाव. या पाटल्याच्या बाजीवर हा. या पाटलीच्या बाजीवर हो का? माझ्या पटकन बजायची तयारी करा. ठीक आहे बा. या पाटलाच्या बाणीवर, या पाटलीच्या बाणीवर हे देहाचं मान घेते आणि मथुरेची वाट धरते बघ. ना कसा पाहिजे की सदू गोठली ते नाही का जी 12 महिन्यातून कारण कोंबड्यावर एक गण मोरी येते आणि ते मोरीच्या कोंबड्या कसं असं गोष्टातून पाहिजे पाहणं धरून पावड्याला मोरीच्या कोंबड्या लागलं जसं. अरे लांसिया तुझी पत्नी गेली बाजारात? राहिली. खरंच गेली? हो हा? हो. बरोबर पाहिजे. पण सांगा इकडे आपल्या घरी वा. हा मी तर म्हणलो गेली असं म्हणलो.
आता काय आहे MSCP वाल्याला माझ्या चांगलं होतं का जी उभा खंबानं माय अंगात गल्ला भाऊ गाल्ला तर गल्ला चांगलं केला भाऊजी पण ज्याने कोणाले लाईन घ्यायची असन त्यानं 3 अटाचा वाय टाका भाऊ या खंब्यावर कारण या खंब्याले 440 व्होल्टेज आहे हे पोट्ट्या तुला सांगतो हा खंबा मोठा गरम या खंब्याच्या वाटे गेला न करंट लागून उठताना उभा पडला असतं बेला असतं मला म्हणते नको जय दुर्गा मा तू वेळ येवाल्याच्या आहे ना कायदे आलीस तर जय शारदा मा काम तुले सिंहना भेटला काम गद्यावर जाऊन आलीस तर बसून जय काली मा तुझ्या हातामध्ये तर त्रिशूल नसे ना धरण माझ्यावरच्या त्रिशूल जय दुर्गा मा जय शारदा मा जय काली मा जय झोमलं बा हा काय झोमलं तुम्हाला तुले बाहेर जा म्हणून हो मला बदनामी करायला आणले का इथं माझी हे बदनामी होय हे बदनामी होय हो मी बाजारला जा म्हणून आलो काऊन जाई ठेका धरला का मी ठेका धरला मी जात नाही आवाज जात नाही कायच्या पैसा हे तर पाहिजे तुमच्या पैसा जाते हा धोतर सोडू हो. आणि काय लुंगीवर फिरू गावात नाही वरत कसल्या होत्या ना म्हणून सोळा आता अशी म्हणणं मी म्हणलो काय मला धोतर सोड म्हणते काय उघडा फिर मध्ये काय गावात हे नाही नाही जाते जाते हा जाते हा पाहिजेच तुला लहानचा कसं आहे काय म्हणतो सांगू काय म्हणतो तुला काय बेटा माहित आहे काय तरी जेपर्यंत आपण दोघे पती पत्नी हो एकमेक कष्ट करू नये तोपर्यंत आपलं पोट भरेल का नाही व भरल नाही भरल का नाही भरणार कारण म्हणणं आहे शहाण्या माणसाचं बायकोचं मीठ नवऱ्याचं पीठ तेव्हा जिंदगानी होते नीट. कसे होते नीट हो हे बारी एवढं समजते तुले समजते ना समजत का बाजारला जायचं नाही ना ते नाही समजत बैताळ ऐक सांगतो सांगा ना. रेशीमाच्या अगं बाई खरंच का रेशीमाच्या लाल काळा धाग्यान कंठीदार नक्षदारी काळीला भाग नका लावू माझ्या साडीला. भाग नका लावू माझ्या साडीला.
एका जागी जोडी चांगल्यानं म्हणालो मी म्हटली तुम्हाला चांगल्यानं जाते म्हणून. तेव्हाचा तुला समजून राहिलो जावं 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 तर तू कडे समजून राहिलीस का? हा पाटील साहेब ओय पाटील नमस्कार 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 पाटील हा व्हायलाच का माझ्या रमदाला तुमच्या रंधाळा गिंधाळा पाहिलं रंधाळा आहे तुमचा हा हो मा फडकळा हा फडकला होता मी म्हणलो नागारटीचा सर मी एका या बाजूने जर वकर चुकलो का नाही हा तर अजिबात बिचामध्ये तुषार घेत नाही पुरे फन राहूची नाही द्या पुरे फन नाही पुरे